तुम्हाला 3 दिवस जर भेटले तर इतिहासात मागे जायला तसं काहीच हरकत नाही. हम्पी हे एकेकाळी विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. आज जिथे भव्य मंदिरं, राजवाड्यांचे अवशेष आणि दगडी वास्तू दिसतात, त्याचीच सफर आपण करणार आहोत. मुंबई पुण्यावरून आपली ट्रेन 1 वाजेपर्यंत हॉस्पिटल जंक्शनला पोहोचते. तिथून आपण रूमवर येऊन फ्रेश होऊन पहिल्याच दिवशी बघतो एकाच दगडात कोरलेल्या कडलेकळू गणेश आणि ससिवेकलू गणेश, सोबत कृष्णा टेम्पल आणि तेव्हाची बाजारपेठही आणि सुंदर हेमकुटा हिलवरील सनसेट बघून आपण पहिला दिवस संपवतो. दुसऱ्या दिवशी तयार होऊन आपण पहिलं दर्शन घेतो विरूपाक्ष मंदिराचं. ते झालं की आपण तुंगभद्रा नदीमध्ये कोरॅकल राईड करतो. त्यानंतर साऊथ हम्पीमधले काही हिडन प्लेसेसही, त्याच्यासोबत विठ्ठला टेम्पल, 50च्या नोटेवरील स्टोन चॅरियट, लोटस महल, वॉच टॉवर, एलिफंट स्टेबल, पुष्करणी, क्वीन्स बाथ, अंडरवॉटर शिवमंदिर, हजारो रामा टेम्पल, रघुनाथ मंदिराचं दर्शन घेऊन माल्यवंता हिल्सवर सनसेट बघून आपण दुसरा दिवसही संपवतो. तिसऱ्या दिवशी आपण फिरणार आहोत नॉर्थ हम्पी. हनुमानाचं जन्मस्थान असं सांगितलं जाणारं अंजनेत्री हिल्स, पंपा सरोवर, शबरी गुफा, चिंतामणी मठ, वाली गुफा, दुर्गा मंदिर हे आपण तिसऱ्या दिवशी फिरणार आहोत. चौथ्या दिवशी आपण लक्ष्मीची अंघोळ बघणार आहोत. लक्ष्मी नसेल तर सुग्रीव गुफा आपण पाहणार आहोत. दुपारची ट्रेन घेऊन मुंबई पुण्यासाठी गोड आठवणींसोबत आपण रवाना होणार आहोत. या सर्व जागेंसोबतच या सर्व ठिकाणी ब्रेकफास्ट आणि रात्रीचं जेवण यात इन्क्लूड असणार आहे. इतिहास समजायला गाईडही आपल्यासोबत असणार आहे. मुंबई पुण्यावरून ट्रेन तिकीट इन्क्लूड. हम्पी फिरायला ट्रान्सपोर्टही आपल्याकडून असणार आहे. तुम्हाला फक्त यायचंय आणि नवीन परिवार गोड आठवणी घेऊन निवांत टुरिझमचा एक भाग व्हायचंय. तुम्हाला जर बुकिंग करायची असेल तर ह्या नंबरवर हाय पाठवा किंवा कमेंट करा हम्पी असं. मी तुम्हाला सर्व माहिती पाठवतो. तर या प्राचीन हम्पीमध्ये गोड आठवणी गोळा करूया.